काय झालंय? बालादादा असं का बोलत होते? माहित नाही रमा, मी काम शोधून आले आणि ते भडकले. पर मी आधी मी काम शोधायला जात होते तेव्हा तर ते असं नव्हते करत. पर गेल्या काही दिवसापासून माहित नाही त्यांना काय झालंय. कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचा राग तुझ्यावर काढत असतील. होऊ शकतं, पर अशी कोणती गोष्ट आहे जी त्यासनी मनातल्या मनात एवढा त्रास देते? पर एवढ्या रागात बी बोलणं चांगलं नाही ना. करुणा, समजेच पुरुषासनी आपल्या बायकोसाठी हेच वाटत असतं का त्यांचं जेव्हा मन करेल तेव्हा ते आपल्या बायकोवर प्रेम करणार, जेव्हा पाहिजे तेव्हा वरडणार, भांडणार, आणि जेव्हा मनात येईल त्यांच्या मर्जीने ते बायको संग कसं बी वागणार. तुला आठवत आहे करुणा, एकदा तूच मला समजाविलं होतस ना का दुखापत सहन करायची सवय माणसाला कमकुवत बनवती. मी लय कमकुवत बनले होते, पण आता बघ हळूहळू धाडस करून मी माझ्या कमकुवतपणातनं बाहेर आले आणि लढत आहे. आणि हीच गोष्ट मी तुला समजवत आहे का असं गप्प गुमान बसून बाळाच्या प्रत्येक गोष्टीला सहन नग करूस. अरे कारण माहित पडल की बाळा असं का वरडत आहे तर काय बोलू बी शकतो, पण असं बिना कारणाचं समद्याच्या समोर तुझ्यावर असं चाळीत वरडल तर हे अजिबात चांगलं नाही. नाही, माझ्या मते तरी आता नाही बोललं पाहिजे. आणि फुलिया काकी, गोष्टींना इतक्या टोकापर्यंत घेऊन जाऊ नये आणि नाही त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. रमा बरोबर बोलत आहे. अरे पण बाळा संग बाहेर हितेश, मनोहर, जनार्दन समधी गेली आहेत, आणि जर ही समधी संग गेली आहेत ना तर बाळाला नक्की भडकविणार. अरे ही तिघजण अशी आहेत ना की चांगल्या माणसाला पण भडकवून टाकतील. भडकवू द्यात काकी, तुम्ही काळजी नका करू. मला माहित आहे माझ्या नवऱ्याला कसं सांभाळायचं, मला चांगलं माहिती आहे. आणि त्यांना जे जे भडकवतील त्यांना नीट करणं बी. आणि पाहिजे तर कोणी काय बी करू देत. माझ्या नवऱ्या आणि माझ्या मध्ये कोणी आग नाही लावू शकत. हिनं सांगितलंच पाहिजे की कुठे गेली होती. मी खरं सांगते, मी काम शोधायला गेले होते. परत खोटं? मी तुला शेवटचं विचारतो आहे, जर तू खरं खरं नाही सांगितलं ना तर माझ्याहून वाईट कोणी बी नसल. बिचारी करुणा. पुन्यांदा बोला, काय बोललात तुम्ही? आणि तुम्ही असं काय बोलत होतात त्यांच्या जवळ जाऊन हळूहळू की कोणी बी नाही ऐकलं? बाळानं ऐकलं होतं आणि दुसऱ्या कोणाला ऐकवायची गरज नव्हती. आई असं आहे की तुम्ही माझा नवरा आणि माझ्या मध्ये असं काय करणार असाल तर जाणून बुजून बी करू नका. करुणा असं हाय, हीच गोष्ट मी तुला प्रेमाने सांगितली होती का माझ्या घरात जे बी काय होत आहे त्यामध्ये तू काय बी करायचं नाहीस. परत तू ऐकलं नाहीस तर आता तुला काय बी बोलायचा हक्क नाहीये. त्यामुळं गप गुमान निघून जाहीत ना. आई, ईर्ष्या, लढाई, मीठ भाजीवरनं बोलणं चांगलं वाटतं, पर एक अशा बाई संग नाही ज्यासनी मी आई बोलते. अन वय मी हे समजा यासाठी नाही म्हणत तुम्ही त्यांच्या संग काहीतरी केलं हाय आणि मी घाबरत आहे.
खरं तर मी हे समजा ह्यासाठी बोलते आहे कारण तुम्ही घाबरा. कारण जर ह्या वेळी तुम्ही कुठल्या बी मर्यादा वलांडल्या ना तर म्या तुम्हासनी मर्यादा दाखवून समजावूनच इथून जाईन. लई बोलत आहेस करू ना तू. आई मी तुम्हासनी आधी बी सांगितलं आहे म्या रमा आणि लक्ष्मी नाही हाय कारण त्या दोघी तुमच्या सुरक्षा आहेत पर मी नाही. आणि जर ह्या वेळेस मी तुमच्या समोर आले ना तर त्या दोघी बी काही नाही करू शकत हे लक्षात ठेवा. आणि हे बी लक्षात ठेवा की पुढच्या वेळेस हा हात विचार करून माझ्यावर उचला. लई घमंड आहे ना तुला स्वतःवर करू ना तर मग बघच का तुझं आणि बाळाचं नातं मी अशा प्रकारे तोडून टाकील मग ते जोडायच्या लायकीचंच राहणार नाही. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. आवाज उठवत राहा कारण डिग्री तर तुला या वर्षी मिळणार नाही आणि जर मी या कॉलेजमध्ये राहिलो तर पुढच्या वर्षी सुद्धा डिग्री मिळवू देणार नाही. संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. मी भीमरावाला किती त्रास दिला परंतु आज भीमाने आरोप स्वतःवरती घेऊन मला वाचवलं. भीमराव मला लाज वाटते मी जे तुझ्यासोबत केलं. धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. असं वाटतंय या कुठल्या तरी अडचणीत आहेत कारण हे असं ध्यान तेव्हाच करतात जेव्हा ते कोणत्या अडचणीत असतात. पर भीमला या वेळेला कुठला दुसरा विचार नाही केला पाहिजे. उद्या त्याची शेवटची परीक्षा आहे त्यावर लक्ष दिलं पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामि. ऐका ऐका जेवण आणलंय. भीम काय झालं? अशी कुठली अडचण आहे ज्यातनं तू बाहेर पडत नाहीयेस? अशी कुठली समस्या आहे ज्यामुळे तू काळजी करत आहेस? जर मला तू सांगितलंस तेव्हाच तर मला माहित पडेल ना. बाबा आज एक गोष्ट समजली की समाजात आपल्या विरोधात जे आहेत जे आपला विरोध करतात त्यांचे दोन वर्ग आहेत. आपण त्या लोकांना दोन भागांमध्ये विभागू शकतो. एक ते ज्यांचं कधीच हृदय परिवर्तन नाही होऊ शकत आणि दुसरे ते जे माझ्या प्रिन्सिपल सरांसारखे आहेत. त्यांना जर योग्य वेळेवर योग्य गोष्टी समजावल्या जातील तर त्यांना ते समजतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपल्याला ह्या सर्वांशी लढायचं नाहीये. काही लोकांना योग्य वेळी योग्य गोष्टी समजावणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हे ठरवलंय की मी माझी पुढची लढाई दोन प्रकारे लढेन. एका प्रकारे लोकांना चांगल्या गोष्टी सांगून त्यांच्या हृदयाला परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेन आणि दुसऱ्या बाजूने तसाच लढेन जसा मी आता लढाई लढतोय. भीमपोरा बरोबर बोलत आहेस.
आणि ह्या गोष्टीवर मला तुला एक उपदेश द्यायचा आहे. तू आपल्या ह्या आयुष्यात आपल्या संग तुला मानणारे, तुझ्यासारखा विचार करणारे मोठ्या जातीच्या लोकांनी बी ठेव. यानं मोठ्या जातीच्या लोकांचा विचार, त्यांचं राहणीमान, त्यांच्या मनाबद्दल माहिती होईल. त्यांच्या मदतीनं लोकांमध्ये परिवर्तन आणणं सोपं होईल आणि तुझी ही लढाई अजून सोपी आणि प्रभावी होणार आहे बघ. आणि एक दिवस असा येईल का ह्यो मोठ्या जातीचा, ह्यो खालच्या जातीचा, ह्यो भेदभाव संपून जाईल. बाबा बरोबर बोलतायत, पण आता चला तुम्ही जेवून घ्या आणि लवकर झोपा. उद्या उठायचं पण आहे परीक्षेसाठी. चला. या भीमरावचं तर म्या ऐकलंस, यासाठी तुला इथे घेऊन आलो. या खोलीमध्ये भीम, रमा आणि त्याचा बाप रामजी सगळे मिळून षडयंत्र रचतात, बरोबरी करू इच्छितात मोठ्या जातीवाल्यांबरोबर. आणि तुला या भीमच्या सुरक्षेसाठी कॉलेजच्या बाहेर उभं करण्यात आलंय. मोठ्या जातीचा असून सुद्धा चांगलं वाटतं तुला हे काम करायला? आपल्या विरोधात भीमराव ह्यो विचार करतो, आपल्या बुद्धी संग खेळत राहणार, आपल्या मनावर स्वतःचा हक्क गाजवणार, बरोबरी करणार. राग येतोय? जेव्हा भीमराव झोपी जाईल तेव्हा तू आतमध्ये जा आणि त्याच्या उजव्या हातावर हे फेकून दे. समजलं? लक्षात ठेव, उजव्या हातावर. ठीक आहे. चल रमा, आपल्यासनी तर राहायची परवानगी नाहीये. आणि होय पोरा, स्वतःची काळजी घे. उद्या शेवटची परीक्षा आहे, ती संपून जाताच आपण समधी संगतच घरला जाऊ. हो बाबा. येते मी. रमा, थांब. काय झालं? बाकीच्यांच्या नवऱ्यांचं मला माहित नाही, पण जेव्हा मी या प्रकारे तुझा हात पकडतो ना, तेव्हा मला हिम्मत मिळते. असं वाटतं की तुझा जर हात माझ्या हातात असेल तर कोणतीही लढाई सहज जिंकू शकतो मी. केवळ यासाठीच. चांगलंय. थोडे दिवस लांब राहिलात तर किती गोड गोड बोलायला लागलात तुम्ही. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासासाठी किंवा काम करण्यासाठी माझ्यापासून दूर राहाल, मग जेव्हा घरी परत याल तेव्हा असंच गोड गोड बोलेल ना माझ्याशी. माहित नाही. हात का सोडलात? मला पण चांगलं वाटतं जेव्हा माझा नवरा हक्काने माझा हात धरतो.
असं का बघतीयस? बघते की आपल्या नात्यात हक्काची लढाई अजिबात नाही. म्हणजे मला तुमच्याकडून जितका हक्क पाहिजे तो न मागता मिळून जातो, आणि तुम्हाला बी जेवढं माझ्याकडून पाहिजे न बोलता मिळून जातं. सगळ्यांची नाती अशीच असली पाहिजेत ज्यामध्ये हक्कासाठी लढाई नसेल, आणि समाज किती सुंदर होऊन जाईल ना. कुठलीच लढाई नाही, कुठलाच वाद नाही. अरे एवढा वेळ झाला तरी अजूनपर्यंत काय झालेच नाही. यावेळी तरी चांगली योजना बनवली आहे ना तुम्ही दोघांनी? होय बाबा, यावेळी छोट्याने पक्की योजना केली आहे. यावेळी काहीच चूक नाही होणार. होय बाबा, यावेळी नक्षत्र आपली साथ नक्कीच देतील, बघाच तुम्ही. अरे तर मग उभे राहून काय करत आहात इथे? जाऊन माहिती काढा की त्या शिपायाने भीमरावच्या हातावर ते केमिकल टाकलं की नाही. किती उशीर झालेला आहे. कुठेही जायची गरज नाहीये मेघनाथजी. आम्ही कॉलेज पासून जास्त लांब सुद्धा नाही आहोत. जेव्हा तो शिपाई भीमरावच्या हातावर ते रसायन फेकून देईल, भीमराव इतक्या मोठ्याने ओरडत येईल की आवाज इथवर ऐकू येईल. अच्छा, बस तुम्ही फक्त वाट पहा. अरे आम्ही भीमरावचं ओरडणं ऐकण्यासाठी आतुर आहोत. पण अजूनपर्यंत ऐकू का येत नाही? येईल येईल. आमच्या जातीच्या विरोधात कट. आता मी ह्याचा बदला घेणार. त्यांनी सांगितलं होतं उजव्या हातावर फेकायचं.
बाबा भीमराव ओरडला. होय, ओरडला भीमराव. भीमराव ओरडला. ऐकले की नाही काम झालं?